राज्याला हादरवून सोडणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणात आता आणखीन एक धक्कादायक पैलू समोर येतोय। खैरातच्या विशेष भक्त परिवारात एका आमदाराच्या पत्नीचाही समावेश असल्याची चर्चा आता जोरदार रंगू लागली। अधिकृतरित्या कोणतंही नाव समोर आलेलं नसलं तरी या चर्चेमुळे या सगळ्या प्रकरणाभोवतीचं गूढ आणखीन गडद झालंय। कारण आतापर्यंत समोर आलेल्या तपासातून राजकारण, प्रशासन आणि उच्चभ्रू कुटुंबापर्यंत खरातचं जाळं पसरल्याचे संकेत मिळत आहेत। या आमदार पत्नीची भूमिका नेमकी काय आणि तपासातून अजून कोणते धक्कादायक खुलासे समोर येणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं। भोंदू अशोक खरातवर आणखीन एक गंभीर गुन्हा दाखल झालाय। नरबळी आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। जीवे मारण्याच्या धमक्या देत आर्थिक लूट केल्याचा आरोप आहे। 21 देशांमध्ये फिरत अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक केल्याचा दावा करण्यात येतोय। दरम्यान मागण्या मान्य न केल्यास संपूर्ण कुटुंब संपवण्याची धमकी दिल्याची तक्रार आहे। फिर्यादीकडून मर्सिडीज कार खरेदी करून घेतल्याचाही खरातवर गंभीर आरोप ठेवण्यात आला आहे। परदेश दौरे, महागडे उपचार, फार्म हाऊसचा खर्च फिर्यादीकडून उकळल्याची माहिती मिळते। पूजेदरम्यान महाराज आले म्हणत मोठा साप आणल्याचा दावाही करण्यात आला। खरातवर आतापर्यंत एकूण 8 गुन्हे दाखल झालेले आहेत। भोंदू अशोक खरातच्या ऐशोआरामाबाबत धक्कादायक माहिती समोर येते। तुर्कस्तानातून थेट 90 लाखाचं फर्निचर मागवल्याचा आरोप करण्यात आलाय। फार्म हाऊस इंटेरियर फर्निचरसाठी तब्बल 2.5 कोटी उकळल्याचा दावाही करण्यात येतोय। उत्तर पूजेच्या नावाखाली पैशाचा पाऊस पडायला लावल्याचा आरोप आहे। भीती दाखवत नकारात्मक ऊर्जा हटवण्यासाठी महागड्या फर्निचरचा सल्ला देण्यात आला। तुम्हाला फर्निचर दे, मग तुझं आयुष्य सुरळीत होईल, असं भोंदू अशोक खरात फिर्यादीला सांगायचा। विरोध केल्यास मृत्यूची धमकी दिल्याची फिर्यादीची तक्रार आहे। फार्म हाऊसच्या किचनवरच 42 लाखाहून अधिकचा खर्च झालाय। सागवानी लाकूड खरेदीसाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे। राजेंद्र जासूदच्या तक्रारीनं आता खरातचा हा लक्झरी चेहराही उघड झालाय। जासूद आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात गौप्यस्फोट करणार आहे। मी सर्व सविस्तर तुम्हाला सांगणार आहे। आज संध्याकाळी मी मीडिया समोर येणार आहे। आजपर्यंत मीडिया समोर मी कुठलंही माझं म्हणणं मांडलेलं नाही। मला कोर्टातून ऑर्डर होती या संदर्भात कुणाशी चर्चा करायची नाही। आज संध्याकाळी मी येणार आणि तुम्हाला सर्व सविस्तर त्याची माहिती देणार आहे। जामीन मिळालेला आहे। संध्याकाळी मी तुम्हाला सविस्तर सर्व सांगतो। कुठलंही नाही, मी स्वतःहून येणार आहे, तुम्हाला बोलतो, संध्याकाळी सांगतो। भोंदू अशोक खरात प्रकरणात आता तपासाला नवं वळण लागलंय। प्रसिद्ध आयुर्वेदिक औषध जडीबुटी दुकान मालकाची चौकशी होणार आहे। खरातनं आयुर्वेदिक औषध दुकानातून हरणाची कस्तुरी आणि जडीबुटी खरेदी केल्याचा संशय व्यक्त होतोय। नाशिक रोड परिसरातील ज्वेलर्सही आता पोलिसांच्या रडारवर आले। खरातनं संबंधित ज्वेलर्सकडून बनावट रत्नांची खरेदी केल्याची माहिती मिळते। अंधश्रद्धा आणि फसवणूक प्रकरणातील पुरावे जोडण्याचा पोलिसांचा आता प्रयत्न आहे। आर्थिक व्यवहार आणि धार्मिक विधीचा संबंध तपासात उलगडण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे भोंदू अशोक खरात प्रकरणात आता वनविभागानं एंट्री घेतली आहे। अशोक खरातनं वन्यजीवांची हत्या केल्याचा संशय व्यक्त होतोय। वन्यजीव हत्येच्या संशयावरून वनविभाग एसआयटीच्या संपर्कात आहे। सिन्नरच्या मिरगावातील मंदिरात अघोरी प्रकारासाठी वन्य प्राण्यांचे अवयव वापरल्याचा संशय होतोय। हरणाची कस्तुरी वाटप केल्याची चर्चा आहे। कस्तुरी नेमकी आली कुठून हा प्रश्न उपस्थित होतोय। कोला हरण यांचे अवयव वापरल्याचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडूनही आरोप होतोय। वन्यजीवांची शिकार झाली आहे का याबाबतही एसआयटी तपासात शोध सुरू आहे। अशोक खरातने केलेल्या अत्याचाराचे व्हिडिओ आता व्हायरल करणं तिघांना भोवलंय। पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या 3 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय। अहिल्यानगरच्या कोपर गावातील राहुल शिंदे, योगेश आढावला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे। बीडच्या माजल गावातील संदीप गरजेचाही पोलिसांकडून शोध सुरू आहे। भोंदू खरातचा बंदूक परवाना रद्द करण्यात आलाय। भोंदू अशोक खरात प्रकरणी खळबळजनक माहिती समोर आली आहे। नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनेच खरातला शस्त्र परवाना देण्यात आला होता। जप्त बंदुकीचा परवाना नाशिक जिल्हा प्रशासनानं दिल्याचं उघड झालंय। 15 ऑक्टोबर 2012ला शस्त्र परवाना मंजूर करण्यात आला होता। 1 जानेवारी 2024 मध्ये या परवान्याचं नूतनीकरण झाल्याची नोंद आहे। चौकशीत खरातच्या फार्म हाऊसवरून 21 काडतुसं जप्त झाली आहेत। 21 पैकी 5 काडतुसं खरातनं वापरल्याचंही स्पष्ट झालंय। 5 काडतुसांचा वापर कशासाठी केला याचा तपास सुरू आहे।
दरम्यान राज्यभर गाजत असलेल्या प्रकरणात आता दररोज नवनवीन माहिती समोर येते। गेल्या 7 दिवसाच्या तपासात शस्त्र बाळगल्याची माहिती समोर आली होती। या शस्त्र परवान्यासाठी खरातनं जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केला होता। जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच शस्त्र परवाना देण्यात आल्याची माहिती आहे। बंदूक खरातचा बंदूक परवाना रद्द करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे। बोंदू अशोक खरातच्या शिवनिका संस्थेचं बँक अकाउंट सील करण्यात आलंय। अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू आहे। विशेष तपास पथकाकडून या मालमत्तेची माहिती मागवली जाते आहे। खरात कुटुंबियांच्या नावावर असलेल्या जमीन, घर, दुकानासह मालमत्तेप्रकरणी आता चौकशी होणार आहे। नोंदणी विभागाकडून राज्यभरातील मालमत्तेचा शोध सुरू आहे। कोट्यवधी रुपयांची आर्थिक माया उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। बोंदू अशोक खरातच्या मालमत्तेची राज्यभरातून माहिती मागवण्यात आली आहे। एसआयटीचं पुण्यातील नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाला पत्र प्राप्त झालंय। खरातसह कुटुंबातील 5 सदस्यांच्या मालमत्तेची माहिती मागवण्यात आली आहे। नोंदणी विभागानं खरात यांच्या राज्यभरातील मालमत्तांचा शोध सुरू केला आहे। 2 ते 3 दिवसात ही माहिती तपास पथकाकडे देण्यात येईल। नोंदणी महानिरीक्षक कार्यालयानं खरात, त्याचे कुटुंबीय, जवळच्या एका व्यक्तीच्या मालमत्तेची माहिती जमा करण्यास सुरुवात केली आहे।